ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये। तर एक महत्त्वाची सविस्तर बातमी। भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सक्रिय झालेत। नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये विरोधकांची मोड बांधण्यावरती चर्चा झाली आणि विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांवरती सोपवण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। विरोधकांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत हालचाली। भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवार सक्रिय। शरद पवार बांधणार विरोधकांची मोठ। यूपीएत सहभागाआधीच शिवसेना यूपीएच्या बैठकीत। 2024च्या निवडणुकीपूर्वी भाजप विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीमध्ये हालचाली घडू लागल्यात। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीला विविध पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते। हे विशेष। या बैठकीत भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणण्यावर खल झाला। विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांवर सोपवण्यात आल्याची माहिती राजकीय गोटातून समोर येते। यूपीएने पुढचा प्रवास कसा करावा याच्यासाठी ही जर मीटिंग झाली असेल तो 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांची पूर्वतयारी ही चांगल्या प्रकारे चालू आहे असं म्हणता येईल। पण या देशामधल्या विविध पक्षांच्या नेत्यांना एका छत्रीखाली आणण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर ते फक्त शरद पवार साहेब। यापूर्वी देखील शरद पवारांची आणि संजय राऊतांची बैठक झाली। त्यानंतर संजय राऊत हे राहुल गांधीला भेटायला गेले, सोबतच प्रियंका गांधीला भेटायला गेले। त्यानंतर सोनिया गांधींनी थेट उद्धव ठाकरेंना फोन केला। तो उद्धव ठाकरेंना फोन करण्यामागे देखील शरद रावांनीच या प्रकारची सूचना दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे याचा अर्थ असा होतो की यूपीएचा जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांची संख्या वाढावी यासाठी देखील शरद पवार प्रयत्न करत आहे। विशेष म्हणजे या बैठकीला यूपीएचे अधिकृत सदस्य नसलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते। सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद सुद्धा साधला। यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक वाढल्याचं आणि शिवसेनेनं यूपीएच्या दिशेने वाटचाल केल्याचं दिसून येतं। हे इंडिकेशन है ना, बस नहीं समझने वाले को इशारा काफी होता है। महाराष्ट्रात शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सत्तेत आहे। शिवसेना यूपीएत सहभागी होणार का यावर बोलताना भाजप विरोधकांच्या एकीचं महत्त्व संजय राऊतांनी अधोरेखित केलंय। अपोजिशन यूनिटी ये मेन एजेंडा रहा। अपोजिशन यूनिटी, हमको एक साथ काम करना है, एक साथ आगे जाना है और स्टेट वाइज काम करना है। एक फर्स्ट मीटिंग है, ये वापस मिलेंगे। सर को यूपीए में शामिल करने की भी क्या चर्चा हुई? ये बात नहीं हुई, लेकिन हम एक साथ काम करने के बारे में सबका। सध्या यूपीएचं अस्तित्व कुठे आहे असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला होता। त्याला या बैठकीतून एक प्रकारे उत्तरच दिल्याची चर्चा सुरू आहे। पण शरद पवारांचे ममतांसह सर्वच विरोधकांशी चांगले संबंध असल्यामुळे भाजपेतर पक्षांची मोड शरद पवार बांधू शकतात असाही विश्वास व्यक्त होतो। गेल्या 6 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली। भेटीमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची विनंती केली। शरद पवार यांचे सर्व विरोधी पक्षांची सलोख्याचे संबंध असल्याने भाजप विरोधात एक मजबूत यूपीए तयार करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली आहे। एकूणच काय तर 2024 पूर्वी विविध महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या पक्षांना एकत्र आणण्यामध्ये शरद पवार किती यशस्वी ठरतात? भाजपला हरवण्यासाठी खरंच विरोधक आंतरविरोध विसरून एकत्र येतात का? हे येणारा काळच ठरवेल। प्रशांत लीला रामदास सह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत।